आज मी आपल्या समोर आमंत्रित करतोय शिवसेनेचे कार्याध्यक्ष आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि मिलिंद गुणाजी यांना आपण टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय उद्धव साहेबांचं आणि मिलिंद गुणाजींचं स्वागत करूया। मी आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय उद्धव साहेबांना विनंती करीन की शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये आपण पुष्प अर्पित करावीत। तसंच मिलिंद गुणाजी यांना देखील मी विनंती करीन। छत्रपती शिवाजी महाराज की। फोटोग्राफी ते राजकारण खरोखरच एक वेगळा विषय आहे। हा विषय मी का निवडला? कारण उद्धव साहेबांचे इंटरव्ह्यू बरेच झाले, वेगवेगळ्या चॅनेल्सवरती आपण त्यांना पाहिलं असेल, पण खरोखर उद्धव साहेब काय आहेत, त्यांचं निसर्गावरती किती प्रेम आहे, त्यांना वन्य प्राण्यांविषयी काय वाटते, हे मी एका वाक्यात सांगतो। आज आपण टीव्हीवरती ॲडव्हर्टाइज पाहतो, 1411 टायगर्स राहिलेले आहेत आणि मग एक छोटा कब येतो घाबरलेल्या अवस्थेत आणि तो परत जातो, त्या गुहेमध्ये लपून बसतो। पण हा कब कसा वाचवावा हे उद्धव साहेबांनी मला आठवते की 8 ते 10 वर्षापूर्वी सांगितलं होतं। सेव्ह टायगर प्रोजेक्ट आणि त्याचे डायरेक्टर राजेश गोपालजींना हे त्यांनी 10 वर्षापूर्वी सांगितलं होतं आणि सातत्याने या विषयावरती ते आग्रही होते। त्यांचा एकच संदेश होता की फॉरेस्ट गार्ड वाचला तर वाघ वाचेल। ही कल्पना देखील कोणाच्या मनात आली नाही, कारण वाघांचं संरक्षण करणारा जर फॉरेस्ट गार्ड जर असुरक्षित असेल तर तो वाघ कसा वाचवेल। त्यामुळे त्यांनी अनेक गोष्टी त्यांच्यासाठी केल्या, त्या आपण या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून ऐकणार आहोत। हा एक विषय झाला। त्या फॉरेस्ट गार्ड विषयी त्यांना किती सहानुभूती आहे, किती ते आपलेपणाने त्यांना वागवतात, त्यांच्या सुखादुःखात किती समरस होतात, हे देखील आपण आजच्या इंटरव्ह्यूमध्ये ऐकणार आहोत। इतकंच नाही, शेतकऱ्यांच्या आत्महत्या तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहेत। प्रत्येकाच्या घरी जाऊन जवळजवळ माननीय उद्धव साहेबांनी त्यांना भेट दिली, त्यांचं सांत्वन केलं। पण हे सगळं करत असताना ते मेळघाटमधली आणि वाडामोखाडामधली कुपोषित बालकं देखील विसरले नाहीत। आदिवासी लोकांचा देखील त्यांना विसर पडला नाही। तर असे हे उद्धव साहेब यांची एक वेगळी ओळख या समाजाला मिळावी, आपल्या सर्वांना मिळावी, म्हणून आजचा हा उपक्रम राबवला आहे, हा अट्टहास केलेला आहे आणि त्याला आदरणीय उद्धव साहेबांनी होकार दिला। म्हणून मी सर्वात प्रथम त्यांचे आपल्या सर्वांच्या वतीने माझ्यातर्फे त्रिमितीतर्फे त्यांचे आभार मानतो। मग उद्धव साहेबांचा इंटरव्ह्यू घेणार कोण? तेवढाच ताकदीचा माणूस पाहिजे, कारण वाघाविषयी प्रश्न विचारणार म्हणजे वाघासारखा माणूस पाहिजे, ज्याने 100 चित्रपट पूर्ण केले आहेत। आणि खरं म्हणजे हा इंटरव्ह्यू नाहीये, या आहेत 2 मित्रांमधल्या गप्पा। बरोबर आहे ना मिलिंदजी? एक्झॅक्टली, 2 मित्रांमधल्या गप्पा आहेत त्या। आणि खरोखरच मिलिंद गुणाजी यांच्याविषयी तुम्हाला ओळख करून द्यायला नको। डिस्कव्हरी ऑफ महाराष्ट्र आणि अनेक चित्रपटांमधून देवदासमधली भूमिका आपल्या लक्षात असेलच, अनेक सिरियल्समधनं आहेत। आणि हे असं व्यक्तिमत्व आज उद्धव साहेबांशी प्रेमाने गप्पा मारणार आहेत, उद्धव साहेबांच्या संवेदना उलगडणार आहेत।
आपल्या आणि उद्धव साहेबांच्या मध्ये आणि मिलिंदजींच्या मध्ये मी जास्त वेळ राहू इच्छित नाही, तर आपण सुरुवात करूया. फोटोग्राफी ते राजकारण. धन्यवाद. नमस्कार पार्लेकर मित्रांनो आणि मैत्रिणींनो. आज उद्धवजींचा इंटरव्ह्यू म्हणण्यापेक्षा आम्ही गप्पाच मारणार आहोत. आणि एक मित्र म्हणून फार वर्षांपासून मी उद्धवजींना ओळखतो. अतिशय अगदी साधं व्यक्तिमत्व. आम्ही म्हणजे बेसिकली मी जेंटलमन ज्याला म्हणतो असं जेंटलमन माणूस. हा माणूस राजकारणात कसा आला आम्हालाही कोडं होतं. उत्कृष्ट छायाचित्रकार आणि अत्यंत संवेदनशील माणूस. अशा अनेक रूपं त्यांची आम्ही अगदी जवळून पाहतोय. आणि मला आनंद होतोय की ती रूपं जास्ती तुमच्यासमोर उलगडून दाखवायला मला मजा वाटेल, आनंद वाटेल. आणि आमचे काही मित्र आलेत, जगदीश माळी, रामनाथकर वगैरे, रवी जसरा. या सगळ्यांच्या समोर आम्ही जे उद्धवजी बघितलेत ते तुमच्यासमोर होईल तेवढं आम्ही उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. अर्थात त्याच्यात छायाचित्रापासून ते राजकारणापर्यंत विषय आहे. माझा कल जास्ती छायाचित्र आणि पर्सनल ॲस्पेक्ट्सवर राहील. कारण मी जास्ती कुतूहल दाखवलं राजकारणाच्या बाबतीत तर मला खात्री आहे की उद्धवजी कुठे थांबवायचं ते स्वतःच थांबवतील मला. पण मी प्रश्न विचारणार आहे. तर उद्धव, तू जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिकलास, पण मग तू कमर्शियल फोटोग्राफी का नाही केलीस? म्हणजे हा व्यवसाय म्हणून का नाही स्वीकारलास? मिलिंद, तू सुरुवात केलेली आहेस आणि थोडक्यात सांगितलं की तू माझ्या फोटोग्राफीबद्दल जास्त विचारशील, राजकारणाबद्दल कमी. मला हरकत नाही, पण राजकारणाबद्दल जर का तू जास्त रस दाखवलास तर उद्या तुझ्या नावानेच बातम्या येतील. मिलिंद गुणाजी यांचा राजकारणात प्रवेश. म्हणूनच मी घाबरलोय. आणि मग एकदा प्रवेश केला का वेश बदलावा लागेल. मला पण तू टाळलास प्रश्न. म्हणजे तू सांगितलं मी थांबलो आता बोल. ओके. हा, काय विचारलं होतं? की तू जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिकून नंतर कमर्शियल आर्टिस्ट म्हणून पुढे व्यावसायिकरित्या काम नाही का केलंस? मुळामध्ये मी असं मानतो की आमचं घराणं हे कलाकार. स्वतः शिवसेना प्रमुख, एक उत्कृष्ट व्यंगचित्रकार आणि त्यांचाच मी मुलगा. मी शाळेमध्ये असतानाच ठरवलं होतं की मला जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये जायचंय. तिकडे 5 वर्षाचा कोर्स पूर्ण केला अप्लाइड आर्टचा, जाहिरातीचा. आणि त्याच्यानंतर काही काळ मी जाहिरातीचं काम सुद्धा केलं. झालं असं की तो जो संपूर्ण काळ होता, 80-85 सालातला तो काळ होता. शिवसेना प्रमुख हे संपूर्णपणे संघर्ष आणि शिवसेना हे नातं मला वाटतं अतूटच आहे. आणि तेव्हा हा संघर्ष चालू असताना मार्मिक व्यंगचित्र साप्ताहिक हे प्रकाशन दर आठवड्याला आजही होतं. आणि मुख्यतः शिवसेनेवरती जे आरोप केले जायचे त्यांना उत्तर बाळासाहेब त्या मार्मिकमध्ये द्यायचे. आठवड्यातनं एकदा हे प्रकाशित होणार, म्हणजे दर गुरुवारी प्रकाशित होतंय. एकदा गुरुवारी गेल्या आठवड्यातल्या आरोपांचा फडशा पाडल्यानंतर पुन्हा शुक्रवारी नवीन आरोप आहेत. मग त्याचा फडशा पाडायला दैनिकाची गरज लागली. आणि मग दैनिकाची जबाबदारी मी घेतली. ती दैनिकाची जबाबदारी घेतल्यानंतर हे जाहिरात सगळं बाजूला पडलं. आणि मग ते जाहिरातीचं माझं एजन्सी होती चौरण, ती बंद करून मी सामन्याच्या ऑफिसमध्ये बसायला लागलो. बरोबर. आता जे स्कूलमधले किंवा उद्धवजींचे एक सिनियर, त्यांचं आपण मुलाखत बघू. ते उद्धवजींबद्दल काय बोलतायत. काकूबाई नाव आहे त्यांचं. मेरा नाम काकूबाई है और हमारा बिजनेस है फोटोग्राफिक मटेरियल का. तो उनका एक राजनीतिक तौर पर तो आज सारी दुनिया उन्हें अच्छी तरह पहचानती है. और उसके बारे में मैं कुछ कहूँगा तो अलग से कहूँगा कुछ, लेकिन मेरे लिए वो एक कैसे अच्छे इंसान हैं, कैसे अच्छे फोटोग्राफर हैं, कैसे अच्छे नेचुरलिस्ट हैं, वो मेरे अनुभव में ज़्यादा आएगा. क्योंकि हमारा जो इंटरेक्शन है उस लेवल पर ज़्यादा होता है. और एक मैं जरूर बताऊं कि 30 साल पहले जब वो एक विद्यार्थी के तौर पर जे स्कूल ऑफ आर्ट से हमारे यहाँ कस्टमर बन के आते थे, तो
काफी समय तक हमें पता नहीं लगा कि वो बाला साहब के बेटे हैं और उन्होंने कभी अपने आप में नहीं बताया। कुछ समय के बाद जब हमें मालूम पड़ा तो हमने उनको पूछा तो उन्होंने बताया बराबर है, लेकिन काकू भाई मैं आपका कस्टमर हूं और मैं एक विद्यार्थी हूं और वो हिसाब से मैं आपके यहाँ आ रहा हूं। तो हमें बड़ी एक तरह से खुशी भी हुई, ताज्जुब भी हुआ कि उस समय उन्होंने कभी भी हमें अपनी कुटुंब के रिलेशन से इम्प्रेस करने की कोशिश भी नहीं की। और बाद में तो हमारा ये परिचय बढ़ता गया, उनका फोटोग्राफी का शौक बढ़ता गया और फिर उनका वाइल्ड लाइफ फोटोग्राफी में जब इंटरेस्ट लेना शुरू किया तो काफी समय हम उनके साथ में हमें मौका मिला साथ में वाइल्ड लाइफ में जंगलों में जाने का। और ज्यादातर टाइगर रिजोर्ट में काफी बार हम साथ में गए, इवन गिर में खास करके लायन की फोटोग्राफी के लिए भी साथ में गए। और वहां हमें जो अनुभव हुआ कि वो जब भी हमारे साथ होते हैं तो एक आम इंसान होते हैं, कभी भी वो अपने जीवन में राजनीतिक के तौर पर या एज ए पॉलिटिशियन क्या है वो कभी हमें उसका अनुभव नहीं होने दिया। और इसीलिए मेरे जैसे इंसान को जब भी उनके साथ गया तो आई वॉज ऑलवेज एट ईज। कभी ऐसा नहीं लगे कि हम कोई बड़े नेता के साथ जा रहे हैं या तो जिनका पावर है, पोजीशन है, वो कभी फील नहीं हुआ। और इसको छोड़ के भी जब हम देखते हैं उनका नॉलेज है फ्लोरा और फौना के बारे में, मैंने ऐसे ही नहीं है कि किसी को दिखाने के लिए वो फोटोग्राफी कर रहे थे, खुद स्टडी करेंगे वहां जो बर्ड्स हैं, जो पेड़ हैं, बाकी जो वन्य जीवन है उसके बारे में भी उनकी जानकारी बहुत अच्छी रहती थी। और वो 3 दिन 4 दिन हम जब बाहर रहते थे तो हमारे लिए जंगल और जंगल के जो पशु पक्षी हैं वही एक इंटरेस्ट रहता था। कभी भी कोई पॉलिटिकल या किसी के बारे में कोई बात माने एक अलग ही माहौल बना रहता है। अभी भी 30 साल के बाद अभी भी हम लोग 1 महीने पहले बांधवगढ़ टाइगर रिजर्व में साथ में थे। तो 30 साल पहले के उद्धव भाई और आज के उद्धव भाई में मुझे कोई ह्यूमन लेवल पर कोई भी फर्क नहीं दिखा। और मुझे लगता है कि वही उनकी बहुत बड़ी बात है। और कभी कभी मैं ये भी सोचता हूं कि पॉलिटिकल लेवल पर यहां तक पहुंचने के बाद भी अपना जो एक मानवता का जो लेवल है, ह्यूमन लेवल है, वहां किसी को भी जो अगर कोई उसको जाने नहीं कि ये कौन है तो उन्हें कभी ऐसा नहीं लगेगा कि मैं एक टिपिकल पॉलिटिशियन से मिल रहा हूं और जिनका इतना सम्मान है, इतना पावर है। अगदी खरी गोष्ट आहे आणि मी पर्सनली अगदी वर्षानुवर्ष उद्धवजींना ओळखतोय। मी उद्धव खरंच तुला विचारू इच्छितो, हा साधेपणा तुझ्यात कुठून आला? म्हणजे हा जो नम्रपणा आहे, साधेपणा आणि ॲब्सोल्यूट जेंटलमन ज्याला म्हणतात असं तुझं व्यक्तिमत्व आहे आणि एवढी पॉवर सगळी असताना पण तू मी बघितलंय स्वतःच्या डोळ्याने की घरी आलेल्या माणसाला तू दारापर्यंत सोडायला जातोस। म्हणजे हे सगळं आणि इव्हन असं बऱ्याच वेळा बघितलं अत्यंत संयम, राग तुला आलेला मी फार क्वचित बघितलाय। रश्मी वहिनीने बघितलं असेल तर माहित नाही, पण मी तरी फार रेअरली बघितलेलं आहे। त्यामुळे असं हे कुठनं आले सगळे गुण? मुलामध्ये आई वडिलांचे गुण येतात आणि मला असं वाटतं की हा संस्कार माझ्या माचा आहे। संस्कार अतिशय महत्त्वाचे, हे कळलंच असेल तुम्हाला। आता फोटोग्राफी मधले 2 ॲस्पेक्ट्स, एक वाईल्ड लाईफ फोटोग्राफी ज्याच्याबद्दल तू माहिर आहेस आणि वाघ किंवा माहीर म्हणजे कदाचित असं वाटतं की जंगलात गेल्यानंतर माहेरी आलोय। क्या बात आहे, असं रश्मी म्हणते, मला नाही वाटत। उद्धवची एक गंमत आहे की कोट्या करणे, इतका जबरदस्त कोटेबाजपणा किंवा सटल ह्युमर मी फार कमी लोकात बघितलंय। आत्ताचीच गंमत सांगतो, आत्ता मी किल्ला करायला गेलो होतो वसई आणि याचा अर्नाळ्याचा, तर मी एक SMS केला की अरे मी आता पालघरला चाललोय। त्याचा इमिजिएट SMS होता, आधी स्वतःच्या घरी जा। किंवा आता एक सिरियल आली होती कलर्सची, मी त्याला म्हटलं अरे कलर्सची सिरियल आहे आणि 25 दिवस मागतायत, त्यामुळे मला किल्ल्यांचं कसं करणार? त्याने मला सांगितलं बाबा कर तू कलर्स कर, नुसतं ब्लॅक अँड व्हाईट करू नकोस, नाही तर सेपियात जाशील। सेपिया म्हणजे जे जुने पिक्चर होते ना ते त्या काळात जाशील। म्हणजे हा अतिशय सटल सेन्स ऑफ ह्युमर जो आहे तो कमालीचा आहे। आणि मला सांग, हे तू जंगलात हिंडतोस, वाघ
वाईल्ड अॅनिमल्स, बाकी सगळ्या प्रकारचे प्राणी, याची तुला कधी भीती वाटत नाही का? किंवा तुला कधी त्रास दिलाय का त्यांनी? कदाचित आता असं तुम्हाला वाटेल की मी काहीतरी बोलायचं म्हणून बोलतोय, पण जर का तुम्ही जंगलामध्ये फिरलात तर तुम्हाला असं वाटेल की ज्याला माणुसकी म्हणतो, आता माणुसकी शब्द जंगलात कसं न्यायचं मला माहिती नाही, पण तो शहरापेक्षा जंगलात जास्त आहे. आणि त्रास मला जंगलापेक्षा शहरामध्ये जास्त होतो असं वाटतं. क्या बात आहे. माणसांचाच जास्ती त्रास होतो, फॅक्ट आहे. आणि फॉरेस्ट आणि याच्या सारखंच तुझं एक दुसरं, ज्याच्यात मी आय वॉज व्हेरी लकी की मी यांच्याबरोबर होतो. एरियल फोटोग्राफी, हेलिकॉप्टरमधनं जे आम्ही जवळजवळ 100 किल्ले केले, आणि त्याचं पुस्तक आता येतं 1 मेला. तर ते सोपी नसतं, लोकांना सोपं वाटतं तसं नाही, अत्यंत धोकादायक प्रकरण असतं ते. त्याच्याबद्दल जरा तुझा अनुभव सांग ना. म्हणजे त्याचा तुझा एकदा पट्टा सुटला होता आणि तू जवळजवळ मरता मरता वाचला होतास वगैरे गोष्टी मला माहिती आहेत. मरता मरता वगैरे नाही, पण एक वेड असतं. मगाशी जो प्रश्न विचारला, प्राण्यांचे फोटो काढताना भीती वाटत नाही का, आणि तसंच एरियल फोटोग्राफी करताना भीती वाटत नाही का. हातामध्ये कॅमेरा असल्यानंतर खरंच मला असं वाटतं की भीती हा शब्द मनात राहतच नाही. आणि हेलिकॉप्टरमधनं सुरुवातीच्या दिवसांमध्ये, कारण ही एरियल फोटोग्राफी, आपल्याकडे गोपाल बोधे एक आहेत, ते अतिशय चांगली फोटोग्राफी करतात. परंतु फोटोग्राफी करायची कशी, ही करायची कशी, कारण एक तर साधनं फार अत्यंत मोजकी आहेत. त्याच्यानंतर हे प्रत्यक्ष फोटोग्राफीपेक्षा ती जी संपूर्ण द्राविडी प्राणायाम करावा लागतो, दिल्लीच्या परवानग्या वगैरे, हे जास्त त्रासदायक आहे. आणि मग जेव्हा ह्या सगळ्या दिव्यातनं बाहेर पडलो आणि प्रत्यक्ष फोटोग्राफीला सुरुवात केली, माहिती काहीच नव्हती. आधी ज्या वेळेला एअरपोर्टला गेलो तेव्हा बघितलं ते हेलिकॉप्टर म्हणजे हेलिकॉप्टर की रिक्षा, कारण दरवाजेच नव्हते, दरवाजे काढून खाली ठेवलेले. आतमध्ये बसायला गेलो, माझ्या गळ्यामध्ये 7 कॅमेरे होते, कारण कोणता कॅमेरा आणि लेन्स आधी एरियल फोटोग्राफी केली नव्हती, वापरल्यानंतर कळणार होतं. बसायला गेल्यानंतर मुंबईमध्ये जेव्हा आपण फोटोग्राफी करतो तेव्हा नेव्हीचे एक ऑफिसर आपल्यासोबत हेलिकॉप्टरमध्ये असतात, आणि मुंबईच्या बाहेर जेव्हा करतो त्यावेळेला दिल्लीतनं एअरफोर्सचा एक अधिकारी आपल्यासोबत येतो. तर तेव्हा एअरफोर्सचे अधिकारी बरोबर आले होते आणि बसणार तेवढंच सांगितलं, साहेब 1 मिनिट. म्हटलं क्यों, क्या हो गया? नाही जरा बाजू में आइए. म्हटलं काय झालं? मला म्हणाले की मैं आपको बताना चाहता हूं कि अभी आप जो करने जा रहे हैं, म्हणजे हवाई एरियल फोटोग्राफी, एक बात पक्की मन में रखिए, किसी भी समय कुछ भी हो सकता है. आता याला मराठीमध्ये काय म्हणतात? प्रसंगावधान नक्कीच नाही. नाही, मी पुढचं वाक्य शब्द बोलू इच्छित नाही म्हणून नुसतं शुभ बोल रे म्हणतो. याच्याकडे फार लक्ष द्यायला लागतं, यांच्याकडे तर अलर्ट राहायला लागतं. तर आता ते त्याला बोलून उपयोग नव्हता, कारण त्याला मराठी कळलं नसतं. तर ठीक आहे, आणि आमची सुरुवात झाली फोटोग्राफीची. 7 कॅमेरे वापरताना मला वाटतं तो कोर्लईचा किल्ला होता. तिकडे आम्ही फिरत असताना एक पट्टा माझ्या इकडे फडफडत होता, माझं लक्ष नव्हतं. मी फोटोग्राफी करून झाल्यानंतर बघितलं तर माझा जो सीट बेल्ट होता तो सुटला होता आणि वाऱ्याचा झोत प्रचंड होता. मी त्या अधिकाऱ्याला सांगितलं की म्हटलं जरा प्लीज तुम्ही कॅमेरा पकडाल का? तो बोलले क्यों, क्या हो गया? म्हटलं माझं सीट बेल्ट निघालेलं आहे. त्याची जी धावेदण आणली, तो जोर जोरात ओरडायला लागला, हॉवर हॉवर, म्हणजे पायलटला सांगायला की जागच्या जागी तुम्ही हेलिकॉप्टर स्थिर करा. तर म्हटलं ते पायलट पण घाबरले, त्यांना पाठचं काही कळत नव्हतं. तर मी त्यांना सांगितलं तुम्ही घाबरता कशाला, माझा बेल्ट मी लावतो, तुम्ही कॅमेरा तर पकडा. त्यांनी पकडला, मी बेल्ट लावला, पण त्याच्यानंतर ते जे थरथरत होते, मला म्हणाले की जे आता झालं काही घडू शकत होतं, मी तुम्हाला बोललो होतो. कारण मी जेव्हा तिकडे असतो सीमेवरती वगैरे, अनेकदा असं बघितलेलं आहे की माझ्या डोळ्या देखत आतला माणूस हवेमुळे बाहेर फेकला गेलेला आहे, खेचून. बापरे. अर्थात हे मी असं मानतो की शिवाजी महाराजांचा विषय, गड किल्ले, मला वाटलं नव्हतं माझ्याकडनं हे सगळं होईल, पण तेच एक तेज कदाचित पाठी उभं राहिलं म्हणून माझ्याकडनं काम झालं असं मी मानतो. क्या बात आहे. गंमत सांगतो तुम्हाला, तेव्हा आमच्याबरोबर एक कमांडो होता, कमांडो. आणि सांगू का? नाही आले ना इकडे, नाही मला माहित नाही. डॉक्टर तुम्ही त्यांना बोलवले नाहीत ना? हा मग सांगा. तर ते आमच्या समोर बसले होते आणि ते हेलिकॉप्टर असं साधारण आपली महाराष्ट्राची रेंज आहे 4000 ते 5000 फूट, म्हणजे ॲव्हरेज. त्यामुळे ॲटलीस्ट 6-7 हजार फुटावर जायला लागतं आणि ओपन हेलिकॉप्टर. आणि उद्धवजींना सवय आहे ते कसेही सगळ्या अँगलमध्ये फोटो काढायचे, त्यामुळे ते हेलिकॉप्टर असं असं असं, परत सगळ्या त्या धिरट्या, या सगळ्या प्रकारामध्ये कमांडो गडबडले
म्हणजे त्यांना गरगरायला लागलं, त्यांना भोवळायला लागली आणि आम्हाला जाणवलं की त्यांचं असं होतं आणि ते आमच्या समोर बसले होते. त्यामुळे पुढचा म्हणजे एक्झॅक्टली माझ्यासमोरच होते. मी डायरेक्ट त्यात आवडीत होतो त्यांच्या. त्यामुळे आम्ही ताबडतोब डिसिजन घेतलं, काहीतरी करून त्यांना उतरवा आणि यांना त्यांचं काय आतलं सगळं भडास बाहेर काढू द्या. आणि त्यांनी तसं केलं आणि तेव्हा मला कळलं की किती अवघड प्रकार आहे. जर कमांडोची कंडिशन होते तर सामान्य लोकांचं काय. अशा परिस्थितीत त्यांनी ही सगळी फोटोग्राफी केलेली आहे. आणि यांचं एक गंमत सांगतो, अतिशय अप्रतिम सेन्स ऑफ ह्युमर. आम्ही नाशिक साईडचे साल्हेरचे वगैरे किल्ले केले तेव्हा पावसाळी दिवस होते, त्यामुळे सगळं ढगात होतं, त्यामुळे ढगांचे डोंगरांचे माथे दिसत नव्हते. त्यामुळे आम्हाला बराच वेळ तो साल्हेर सापडला नाही, कारण जोपर्यंत डोंगराचे माथे दिसत नाही तोपर्यंत डोंगर कुठला ओळखणं कोणालाही शक्य नसतं. इनफॅक्ट आम्ही त्या साल्हेर भोवतीच धिरट्या घालून, नंतर आम्हाला कळलं की साल्हेर भोवतीच धिरट्या घालून मी परत गेलो होतो. पण आम्ही जेव्हा धिरट्या घालत होतो तेव्हा 2 तास संपत आले. एक सॉर्टी असते हेलिकॉप्टरच्या, प्रत्येक सॉर्टीला 2 तास असतात. त्या 2 तासात तुमचं डिझेल किंवा काय जे काय पेट्रोल जे काय गॅस असतो तो संपतो, तो तुम्हाला भरण्याकरता परत बेसवर यायला लागतं. तर आमचा बेस होता ओझर. ओझरहून हेलिकॉप्टर उडालं होतं. 2 तास आम्ही धिरट्या घालत होतो, आम्हाला काही दिसलं नाही, कळलंच नाही कुठला आहे तो. तर आमचे कॅप्टन महाजन म्हणाले, पायलट, उद्धव साहेब हे संपलंय, फ्युएल संपलंय, जाऊया का, ओझरला जाऊया का. तर इमिजिएट वाक्य होतं, हो चला, आता काय सगळं नाहीतरी ओझरतच झालंय. अतिशय अप्रतिम सेन्स ऑफ ह्युमर. म्हणजे त्या परिस्थितीत सुद्धा आम्हाला हसू आलं. आणि आता आपण एरियल फोटोग्राफी बद्दल बोललो तर एक एरियल फोटोग्राफी मधलेच दुसरे नामचीन छायाचित्रकार गोपाळ बोधे हे काय म्हणतात बघूया. भारतामध्ये एरियल फोटोग्राफीची अत्यंत आवश्यकता आहे, कारण परदेशामध्ये अनेक लोक त्या राज्यांची त्या स्टेटची एरियल फोटोग्राफी करत असतात. आपल्या भारतात हा विषय जेवढा वाढायला पाहिजे एरियल फोटोग्राफीचा तेवढा वाढलेला नाही. याची कारणं अनेक आहेत, पण भारतात जे कमी करणारे लोक आहेत एरियल फोटोग्राफी त्यामध्ये उद्धवजींचं नाव अग्रेसर आहे. त्यांनी केलेल्या किल्ल्यांचं एक्झिबिशन मी पाहिलं. एक्झिबिशन पाहिल्यानंतर पहिला मनात जो विचार आला की हे किल्ले ही आपली संपत्ती आहे, ती संपत्ती वाचली पाहिजे आणि एरियल फोटोग्राफीच्या माध्यमातून लोकांपर्यंत ती पोहोचेल आणि किल्ले वाचतील याचा विश्वास मला वाटतो. ही फोटोग्राफी करताना अत्यंत धोकादायक फोटोग्राफी आहे, कारण हेलिकॉप्टरला दरवाजे नसतात, हेलिकॉप्टरचा आवाज होत असतो, वाऱ्याचं एअर प्रेशर असतं, यातून फोटोग्राफी करावं लागते. आणि ही फोटोग्राफी करताना मन अत्यंत स्थिर ठेवावं लागतं आणि एकाच वेळेला एकच विषय हाताळता येतो आणि त्यातून ही फोटोग्राफी उद्धवजी करतात, हे कौतुकास्पद आहे. बोधेसाहेब इकडे आलेले आहेत. बोधेसाहेब धन्यवाद. पण मी सगळ्यांना सांगू इच्छितो की स्वतः बोधेसाहेब अत्यंत उत्कृष्ट एरियल फोटोग्राफी करतात आणि त्यांची पुस्तकं सुद्धा फार सुंदर अप्रतिम पुस्तकं सगळ्यांसाठी उपलब्ध आहेत. आणि ते सुद्धा महाराष्ट्राचं हे जे काही वैभव आहे ते सर्वांसाठी त्यांनी मला वाटतं पहिल्यांदा महाराष्ट्राच्या चरणी तुम्ही दिलेले आहेत. क्या बात आहे. या मध्ये आता मी एक अजून महारथी फोटोग्राफर आणि आमचे कॉमन मित्र जगदीश माळी यांना स्टेजवर बोलावतो. ते एक स्टेजवर काय बद्दल नाही मला जगदीश काय बोलेल माहिती नाही, ते आम्हाला कोणाला माहिती नाही. त्यामुळे नमस्कार मंडळी. माईक समोर म्हणजे बोलायचं म्हणजे जरा प्रॉब्लेमच जरा आहे. घाबरतो जगदीश, पण तुम्ही सांभाळून घ्या. काय हरकत नाही. मला तरी वाटतं हे बसा पाहिजे. तुला फोटोग्राफी जे करतात हे वेगळे दुनियातले, दे आर नॉट अ कॉमन ह्युमन बिंग. मला तरी वाटतंय उद्धवजी हे मागच्या जन्मी टार्झन असावे. डायरेक्ट टार्झन केलं. कारण नेहमी बघा, हे तुम्ही बघितलेलेच आहे, हे फक्त टार्झनलाच पॉसिबल आहे. कारण मी एक ग्लॅमर फॅशन फोटोग्राफर आहे. एक मिनिट जगदीश, मी टार्झन होतो की नाही मला माहिती नाही, पण ह्या जन्माची तुलना केली
तर हा जगदीश जास्त नशीबवान आहे. हो, हे मात्र खरं. कारण ह्याची मॉडेल्स आणि माझी मॉडेल्स, सांग आता कोणाचे फोटो काढतो. नाही, पण तुझ्याबद्दल आम्हाला हेवा वाटतोच. म्हणजे तू ज्या प्रकारची फोटोग्राफी करतो. कारण काय मी लेडीज स्पेशलिस्ट मला म्हणतात सगळे. त्यामुळे दोघांना जरा बरं, मला एक सांग, आपण एक मध्ये फार सुंदर अल्बम केला होता. हो. तू डायरेक्ट केला होतास आणि ऍक्च्युली आदित्यने अतिशय सुंदर काही कवितेचा अल्बम म्हणजे त्याचं पुस्तक आलं, उद्धवजींचे चिरंजीव, आणि त्याच्यातलं एक गाणं आम्हाला फार आवडलं. खोज नावाचं गाणं होतं आणि त्याच्यावर अल्बम बनवला, तो डायरेक्ट केला जगदीशने. अप्रतिम अल्बम आहे. माझ्या मते त्याला प्रॉपर त्याचं मार्केटिंग झालं नाही, पण आमचं अतिशय काय म्हणतात ते आम्हाला आवडलेलं अल्बम आहे. त्या दरम्यान जिथे सगळं प्रोसेसिंग सुरू होतं तेव्हा उद्धवजींनी जे काय त्याच्यात म्हणजे काय म्हणतात ते अगदी डिटेलमध्ये जाऊन काम केलं, तुला चांगलंच लक्षात येतं. तू त्याबद्दल काहीतरी सांग की तुला काय वाटलं की यांचं सेन्स फक्त स्टील फोटोग्राफीच नव्हे तर इव्हन कॅमेरावर काय आहे. नाही, आर्टिस्टिक मनुष्य आहे ना तो. ही हॅज टू थिंक फ्रॉम द आर्ट पॉइंट ऑफ व्ह्यू. तर म्युझिक व्हिडिओ तुम्ही बघितले असेलच की नुसतं डान्स वगैरे त्यात असतो. पण आमचा जो म्युझिक व्हिडिओ होता, उद्धवजींनी सांगितलं की हे असं हा प्रकार काय नाही पाहिजे, कारण इट्स अ टोटल डिफरंट सॉन्ग. थोडं आध्यात्मिक लेवलचं, म्हणजे आदित्यने कसं काय लिहिलं माहिती नाही, पण थोडं आध्यात्मिक वगैरे उंचीवर आणि पातळीवर जाणारं ते गाणं होतं. त्या एज ग्रुपला आणि त्याला उद्धवजींनी बरोबर जसं पाहिजे ते त्याला, कारण आम्हाला यांची कोणाची तशी डेअरिंग होत नव्हती की कसं काय सांगायचं नक्की, याच्यात आपण काय चुकाबिका केल्या तर प्रॉब्लेम नको वगैरे, असं सगळ्यांना जरा भीती पण वाटत होती. पण उद्धवजींनी प्रॉपरली ते सगळं गाईड केलं आणि ते अगदी पूर्ण होईपर्यंत त्यांचं मार्गदर्शन होतं. आणि खरोखर अप्रतिम अल्बम आहे तो. त्याचं जर नीट मार्केटिंग अजूनही झालं तर तो गाजेल याचं मला खात्री आहे का नाही. वी कॅन प्रोजेक्ट इट. आहे आता आहे का. नेक्स्ट टाइम. तर आता तू इकडे बसतोस, इकडे बस किंवा नाही, मी स्टॉल मध्ये. चालेल. थँक्यू व्हेरी मच. हा तुझा त्याचा वेगळा. याच्यानंतर आणि एक आमचे फोटोग्राफर मित्र, त्यांचं नाव आहे कुरेशी. यांनी आम्हाला एरियल फोटोग्राफीत म्हणजे उद्धवजींना खूप मदत केली. ते काय म्हणतात आपण बघूया. नमस्ते, मैं इसरार कुरैशी बोलता हूँ. मैं मुंबई में एडवर्टाइजिंग फोटोग्राफी करता हूँ पिछले 18-20 साल से. उद्धव साहब से मेरी मुलाकात फोटोग्राफी के थ्रू हो गई और उतने ही साल से हम लोग इंटरेक्शन करते रहते हैं, मिलते रहते हैं. मैंने उनके साथ काफ़ी फोटोग्राफी की है मिलकर. एक ख़ास बात है उद्धव साहब के बारे में कहनी है कि जब भी वो साथ होते हैं कभी इस बात का एहसास नहीं दिलाते हैं कि वो इतने मशहूर आदमी हैं, पावरफुल आदमी हैं और हम उनके साथ हैं. वो हमको बहुत कंफर्टेबल रखते हैं और कभी ये एहसास होने नहीं देते हैं कि आप उनके साथ काम कर रहे हैं और आप बड़ा या छोटा ऐसा महसूस करें. उद्धव साहब फोटोग्राफी के बारे में बहुत पैशनेट हैं. वो जब भी फ़ोन पर बात होती है या मुलाकात होती है हमेशा फोटोग्राफी के बारे में जानना होता है उन्हें. नई क्या टेक्निक आ रही है, फोटोग्राफी में क्या चेंजेस आ रहे हैं, उनको जानना होता है. वो बहुत बिजी रहते हैं, सब जानते हैं इस बात को, लेकिन फिर भी पता नहीं कैसे वक्त निकालते हैं और हमेशा फोटोग्राफी करते हैं. बहुत पैशनेट हैं. उनकी जो नज़र है बहुत बारीक है और चीज़ को बहुत ही आसानी से वो कंपोज करते हैं अपने पिक्चर्स. मैंने उनके साथ एरियल फोटोग्राफी भी की है और उनका जो काम है बहुत खूबसूरत है, इसमें कोई दो राय नहीं है. मेरे कहने की भी ज़रूरत नहीं है, लोग जानते हैं उसको. जब भी मुलाकात होती है हमेशा उनको फोटोग्राफी के बारे में जानना रहता है और वो हमेशा नई टेक्नोलॉजी को बहुत जल्दी और फास्ट अडेप्ट करते हैं, उसको यूज़ करते हैं
चाहे वो फिल्म टेक्नोलॉजी हो या डिजिटल हो, वो हर चीज़ से की जानकारी उनको बहुत अच्छी है और बहुत अच्छे से अपने इक्विपमेंट को इस्तेमाल करते हैं वो। क्या बात आहे. तर आणि एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो उद्धवजींची, की हा माझ्या मते एकमेव नेता असेल की ज्याला आपल्या महाराष्ट्रातला जवळजवळ प्रत्येक किल्ला नावानिशी माहिती आहे, त्याची उंची माहिती आहे आणि वर काय खाली काय त्यातल्या वास्तू काय ते पूर्ण माहिती आहे. आणि मी एक डोंगरी माणूस असल्यामुळे मला प्रचंड या गोष्टीचा यामुळे उद्धवजींबद्दल आत्मीयता वाटते. ते खूप मोठी गोष्ट आहे आणि या आता हे जे पुस्तक ते येतंय याच्यात तुम्हाला ते कळेलच त्यांनी काय काम केलं ते. तर आता जरा पुढचं थोडं सिरियस सब्जेक्टकडे येतो. सिरियस म्हणजे अजूनही आपण जंगलातच आहोत. तर तो बांधवगड वगैरे तुझ्या आवडत्या जागा आणि तिथे तू नुसतंच फोटोग्राफी करता फिरलेला नाहीस, तर तिथे पार जंगलामध्ये घुसून मी बघितलंय बरेच वेळा काही ठिकाणी की तुझे अगदी जे फॉरेस्ट गार्ड्स म्हणजे एकदम एखाद्या छोट्याशा झोपडीत काम करणारा माणूस जो महिनोन्महिने एकांतात तिकडे जंगल सांभाळत असतो, अशा माणसाची पण तुझी जवळीक असते, त्याची तू विचारपूस करतोस आणि त्यांच्याकरता तू चॅरिटेबल बरंच काही काही काम केलेलं आहेस अशा जंगलांमध्ये आणि अँब्युलन्स वगैरे सेवा केलेली आहेस. तर तुझं याच्या मागचं हे काय म्हणजे उद्देश काय हे सगळं करण्यामागचा? मी ज्या वेळेला जंगलामध्ये जातो, फोटोग्राफी करतो, आता बऱ्याच वर्षानंतर 1-2 महिन्यापूर्वी गेलो. मध्ये ही जी काही जाणं येणं माझं होतं ते तुटलं होतं. सुरुवातीला मी जेव्हा जात होतो तेव्हा मागाशी डॉक्टरांनी उल्लेख केला राजेश गोपाल. कानामध्ये आम्ही फिरत होतो, ते समोर बसले होते, मी जिप्सीमध्ये पाठी बसलो होतो आणि एक तुम्हाला कल्पना यावी म्हणून मी सांगतो, आपल्याला शहरामध्ये बसून जंगलाची कल्पना पूर्ण येतच नाही. आपल्याला मॅनेजमेंट म्हटल्यानंतर आपल्या व्यवसायामध्ये कसं मॅनेजमेंट आहे ते येतं, पण जंगलात सुद्धा मॅनेजमेंट हा प्रकार असतो हे मला कानात गेल्यानंतर कळलं. आणि आम्ही फिरत असताना तिकडे एक तो फॉरेस्ट गार्ड होता, अंगावरती घोंगडी घेऊन बसलेला आणि कापत होता दिवस. तर त्या राजेश गोपालनी असंच विचारलं, अरे इसका इलाज किया की नहीं? तर तुला हाँ साहब किया, अभी डॉक्टर के पास लेके जाना है, देखेंगे कैसे लेके जाने का. तर मग गाडी सुरू झाल्यानंतर म्हटलं क्या हुआ है इसको? तो नहीं लगता है मलेरिया हुआ है. म्हटलं आता इलाज कहाँ कराएंगे? नहीं वो तो मांडला जाना पड़ेगा. मांडला म्हणजे कानापासून मला वाटतं 40 का 45 किलोमीटर दूर. बापरे. कैसे जाएंगे? देखेंगे, रस्ते पे जाएंगे, गाडी रोकने की कोशिश करेंगे. कोणी लिफ्ट दिली तर हा माणूस डॉक्टरपर्यंत जाणार. तिकडे गेल्यानंतर डॉक्टर तेव्हा असला तर त्याची तपासणी होणार, औषध असलं तर औषध मिळणार आणि तो बरा होणार. आणि तो विषय मला कुठेतरी भिडला. मी विचारला की इकडे तुम्हाला जवळपास डॉक्टर नाही का? तुला डॉक्टर इकडे कुठेच नाहीये. पुढे जाऊन मग विचारलं इकडे नेहमीचे कोणते रोग इकडे होतात? तर मलेरिया आहे, टायफॉइड आहे, कावीळ आहे. नीट जर का विचार केला तर आताही ज्या काही जाहिराती चाललेल्या आहेत, सेव्ह टायगर, कानामध्ये साधारणतः एका वाघाची जी काही टेरिटरी म्हणतो ती 25 स्क्वेअर किलोमीटर आणि त्या 25 स्क्वेअर किलोमीटरमध्ये एक फॉरेस्ट गार्ड असतो. त्या वाघावरती साधारणतः लक्ष ठेवायला की हा वाघ साधारणतः याची हालचाल कशी चाललेली आहे, दिसला की नाही, किती दिवस दिसला नाही, काय करतोय, आजारी आहे का, त्याला काय लागलंय का, हे नुसतं तो बघणार. आणि मग हे पाहत असताना त्या पूर्ण दिवसाचं ठीक आहे, पण रात्र झाल्यानंतर मी असं म्हणतो की आपल्याला मुंबईमध्ये डोळे बंद केले तरी रात्री दिसू शकेल, एवढा उजेड असतो. पण काना या जंगलामध्ये रात्रीचे डोळे अगदी जेवढे उघडता येईल तेवढे उघडे करून जरी बघितलं तरी काही दिसत नाही, एवढा काळोख असतो. कारण आतमध्ये इलेक्ट्रिसिटी तर नाहीच, दिवा पण तसा काही नाहीच, मेणबत्ती वगैरे तरी काय होणार. आणि मग त्या चौकीमध्ये या अनेकदा मी चौक्या बघितल्यात, नुसत्या म्हणजे आपल्या इथल्या झोपड्या तरी बऱ्या. अच्छा. आणि त्या कायम होतात, हे विशेष आपल्याकडच्या, ते तिकडे कायमही होत नाहीत. झावळ्या बिवळ्या लावून एखादी चौकी केलेली आणि त्याच्यात तो माणूस बसतो. आणि त्या किर्र काळोखामध्ये शेवटी जंगल आहे, भीती ही माणसाला वाटणारच. ती भीती वाटू नये म्हणून दारू पित राहणार. आणि मग त्या म्हणजे दारू पित राहणार, त्याच्यामध्ये मग ते विंचू असतील, साप असेल, किडे मकोडे, डास, मलेरिया होतो, आणखीन काय काय होतं, मग टायफॉइड होतो. आणि मग ह्याचा सगळ्याचा परिणाम म्हणजे शेवटी कावीळ, आणि कावीळ झालं का तो माणूस गेला. मग मी विचार केला की ह्या लोकांना आपण उपचार केले पाहिजेत. मग पुढच्या वेळेला मी डॉक्टर दीपक सावंतांना घेऊन गेलो, त्यांच्यासोबत 5-1 लोकांची आम्ही टीम घेऊन गेलो डॉक्टरांची.
आणि तेव्हा सुद्धा एक असं घडलं की तेव्हा दिग्विजय सिंग मुख्यमंत्री होते मध्य प्रदेशचे. त्यांनी मला नागपूरवरनं हेलिकॉप्टर दिलं होतं जंगलात यायला. मी गेल्यानंतर तिथले पोलीस, SP वगैरे वगैरे जे मोठे अधिकारी होते सगळे होते. सगळ्यांनी सलामी वगैरे म्हणजे आगत स्वागत केलं आणि मग निघाले. दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला म्हणजे आम्ही त्या दिवशी संध्याकाळी कॅम्प केला. दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही जंगल फिरून आल्यानंतर कॅम्प सुरू केला तेव्हा मी बसलो होतो. डॉक्टर तर सगळ्यांची तपासणी करत होते आणि औषधोपचार करत होते. एक पोलीस आला आणि म्हणाले की SP साहब मिलना चाहते. तर म्हटलं तर SP साहेबला काय झालं की कॅम्प घ्यायला परवानगी आहे नाहीये. म्हटलं बोलाये. ते SP आले आणि मला सॅल्यूट ठोकून उभे राहिले. म्हटलं काय झालं. मला म्हणाले साहब कल आप आ गए मैं था. म्हटलं मी बघितलं तुम्हाला. आपके साथ वो एक बडा बक्सा उतरा. एक मोठा बॉक्स होता माझा. मला असं वाटलं की म्हणे रात्री तुमचं सुद्धा बहुतेक दारूकाम चालणार. आणि म्हणून मी संध्याकाळीच गायब झालो की काय झाले गडबड. तर मी नव्हतो इकडे रिपोर्टमध्ये लिहायला बरं. कारण मी तिकडे स्टेट गेस्ट होतो. माझ्या विरुद्ध काय लिहिणार ते. म्हणून ते लापता झालेले. आणि म्हणून काल रात्री काय काय घडलं हे विचारायला मी फोन केला. तेव्हा मला कळलं की त्या बॉक्समधनं दारूच्या नाहीत तर औषधाच्या बाटल्या निघाल्या. हो क्या बात. आणि म्हणे आजपर्यंत इथे एवढी लोक येऊन गेली पण कोणी हा विचार केला नव्हता. तुम्ही हा पहिल्यांदा केला म्हणून मी खास तुम्हाला पुन्हा एकदा सॅल्यूट मारायला आलो. क्या बात. आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते की हा अनुभव डॉक्टरांना पण आलेला आहेच की आम्ही निघताना तिथल्या सगळ्या फॉरेस्ट गार्डच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. आणि त्यांनी एकच गोष्ट सांगितली की डॉक्टर साहेब हा पहिले डॉक्टर आहे की तुम्ही म्हणे आमची नाडी वगैरे तपासून आम्हाला चेक करून औषध दिलं. नाहीतर म्हणे पोट दुखतंय डोकं दुखतंय असं एवढं लांबून विचारतात आणि औषध घेऊन मोकळे होतात. तपासणी हा भागच नाहीये. आणि मग त्याच्या पुढे जाऊन जेव्हा मी ते माझ्या मनामध्ये होतं की यांना हॉस्पिटल किंवा डॉक्टरांपर्यंत जायला गाडी नसते. मग आम्ही असं ठरवलं आणि नुसतंच ठरवलं नाही तर एक अँब्युलन्स बांधवगडच्या जंगलामध्ये दिली. ती आज सुद्धा तिथल्या फॉरेस्ट गार्डसाठी तिची सेवा चालू आहे. क्या बात. आणि तिचे खरोखर त्याचा उपयोग आहे. आणि हे जसं मध्य प्रदेशमध्ये केलं तसंच मेळघाटमध्ये सुद्धा केलं. मेळघाटमध्ये सुद्धा एक अँब्युलन्स दिली. अच्छा. आणि खरं म्हणजे डॉक्टर तो मेळघाटचा अनुभव तुम्हीच सांगितलेला जास्त चांगला आहे. तर तुम्ही गेला होतात आणि ते संपूर्ण लोक कसे आले ते तुम्ही तेवढा एक अनुभव सांगा. मेळघाटमध्ये साहेबांनी पाठवलं होतं. कुपोषणाचे बळी चालले होते. मी आणि आमचे जिल्हा प्रमुख सुधीर सूर्यवंशी दोघं जण 6-6:30च्या आसपास अशा एका गावातून निघत होतो. लाईट नव्हती गावामध्ये आणि समोरून जीपच्या लाईटच्या आमच्याकडे जी गाडी होती त्याच्या लाईटच्या प्रकाशामध्ये एवढं दिसत होतं की काही लोक चालत येत होती. 100-150 बायका, तेवढेच पुरुष, काखोटीला मारलेली लहान मुलं, हातात घेतलेली मुलं, अशी ती आली जवळ आली. सुधीर सूर्यवंशी थोडेसे घाबरले. ते म्हणाले की हा रात्रीचा आदिवासी भागामध्ये एवढा मॉब चालून येतोय, आपलं काय चुकलं का. मी त्यांना म्हटलं थांबा बघूया काय म्हणतात ते. सगळे आजूबाजूचे आमच्या बरोबर जे होते ते आम्हाला जवळ असं कॉर्डन करून उभे राहिले आणि पुढे येत होता मॉब. मी म्हटलं आपणच पुढे जाऊया म्हणून आम्ही गेलो. एक बाई पुढे आली आणि तिने आपल्या हातात घेतलेलं मूल जे होतं 3-4 महिन्याचं मूल असेल तिने माझ्या पायावर ठेवलं आणि तिने सांगितलं आपके साहब को बोलना, म्हणजे उद्धव साहेबांना जाऊन सांगा तुम्ही, आपके साहब को बोलना कि अगर एम्बुलेंस आप यहां से लेके जाएंगे तो हमारी लाश यहां से जाएगी. त्यांचा काहीतरी गैरसमज झाला होता की आम्ही ती अँब्युलन्स घेऊन जायला आलो आहोत, ही अँब्युलन्स आम्ही कोणाकडे ते दुसऱ्याला देणार आहोत असा त्यांचा गैरसमज झाला होता. म्हटलं ऐसा क्यों आप कहते हैं. नहीं, ये बच्चा है ना, ये आपके साहब की बदौलत जिंदा है, नहीं तो ये कभी का मर जाता था. आणि खरोखरच तो प्रसंग असा होता की एक अँब्युलन्स काय 5-7 लाखाची 10 लाखाची अँब्युलन्स, पण त्यांनी शेकडो जीव कुपोषित बालकं वाचवली होती. ते केवळ उद्धव साहेबांच्या या दूरदृष्टीमुळे. एवढंच मला सांगायचं. धन्यवाद.
आता थोडं अजून सिरियस सब्जेक्टकडे, म्हणजे राजकारण. राजकारण मला वाटतं सगळ्यात लाईट सब्जेक्ट आहे. आता तुला लाईट आहे. कारण मला असं वाटतं की ही घटना बघितली, त्याच्यानंतर एकूणच जर का बघितलं महाराष्ट्राची परिस्थिती, तर त्याचं गांभीर्यच कोणाला कळलेलं नाहीये. आणि राजकारण मी एवढ्यासाठी बोललो की हलकं फुलकं आहे की आता राजकारणावरती वळतच असेल तर मग नावानिशी बोलायला पाहिजे. आपण बघितलेलं आहे की महागाईवरती बोलताना सुद्धा मंत्री कसे होते. हे आपले सत्ताधारी जर का असे असतील तर लोकांच्या घरामध्ये दिवे कसे पेटणार. आता मला सांग की तू पण काही उपक्रम राबवलेस किंवा काय म्हणतात निवडणुकीच्या आधी. फॉर एक्झाम्पल मी मुंबईकर किंवा ULC किंवा चालते वाघ आंदोलन किंवा कुपोषणाचे बळी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, याचा तेवढा पाहिजे तसा निवडणुकीच्या निकालांवर इफेक्ट का झाला नाही असं तुला वाटतं? याची कल्पना अजूनही थोडीशी अवघड आहे येणं. परंतु एक गोष्ट निश्चित की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मुंबईच्या बाहेर ग्रामीण भागामध्ये शिवसेनेला खरोखर चांगलं यश मिळालं. संपूर्ण देशामध्ये अनेक जण मातब्बर लोक सुद्धा पराभूत होत असताना शिवसेनेला 11 जागा मिळाल्या. मग नेमकं असं काय घडलं की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या विभागातून यश मिळालं होतं तिकडे शिवसेनेला अपयश आलं. आता मी काही बोललो तर माझ्याकडे पुरावा तसा काहीच नाहीये. हे नुसतं एक सगळेजण म्हणतील की गिर गया तो भी टांग ऊपर. तर म्हणून मला आता त्याच्याबद्दल बोलायचं नाहीये, पण ह्या विषयाच्या खोलात गेलं पाहिजे. पैशाचा वाटप कसा होतो, दारूचा वाटप कसा होतो, हे सगळं दुर्दैव आहे. आणि मग त्यावेळेला तो क्षण असा असतो की लोक कदाचित विचार करत असतील की अरे हे म्हणतायत उद्या निवडून आल्यानंतर करतायत, पण आज माझी चूल बंद आहे, ती आज तरी पेटते. ठीक आहे, आजचा दिवस गेला, उद्याचं उद्या बघू. कारण तुझे जे उपक्रम जे राबवले होते, जे सगळं केलं होतं, त्या खरोखर सिरियस सब्जेक्ट आणि त्याला खरोखर दाद मिळत होती लोकांची. एकही विषय असा ठेवला नव्हता आणि तो एवढ्यासाठी केवळ राजकारण म्हणून नाही, तर गप्प बसून हे बघू शकत नाही. आपण इकडे बसलोय, जेवतो आहोत आणि जेवताना बातमी आपण वाचतो की शेतकऱ्याच्या आत्महत्या. अरे ज्याच्यामुळे आपल्या पुढ्यामध्ये पानामध्ये अन्न येतंय तो अन्नदाता आत्महत्या करतोय आणि आपण शांतपणाने जेवू कशी शकतो. ही जी काही टाचणी लागते ना, त्या टाचणीतून हे सगळं मी केलं. त्याचंच कारण आहे का की तू एका फोटोग्राफरचा नंतर सामनाचा होता तेव्हा उद्धव साहेबांनी, राऊत साहेब तेव्हा संपादक होते, त्यांना असं सांगितलं की डॉक्टर लहानेंना तुम्ही बोलवा, कारण या पुरस्कारावर त्यांचा अधिकार आहे. आणि मग आम्ही दोघे तिथे पुरस्कार घ्यायला गेलो. मला तेव्हा एक गोष्ट कळाली. आज आपण बघतोय की एवढं मोठं स्पर्धेचं जग आहे. आपण रोज टीव्हीवर बघतोय की याला एक SMS पडला, त्याला दुसरा पडला, तो पहिला आला, तो दुसरा आला. या स्पर्धेच्या युगामध्ये स्वतःला मटानायक पुरस्कार मिळाला असतानाही तो पुरस्कार माझा नव्हे तर हा डॉक्टर लहानेचा मान आहे, कारण सामाजिक कार्य तुम्ही करता. म्हणजे असं म्हणणारी ही माणसं, हे किती मोठं हृदय असू शकतं. आणि मला तेव्हा असं वाटलंच की जसं की आपण मोठ्या साहेबांना असं म्हणतो की सिंहाचं हृदय आहे, पण मला निश्चितच असं वाटतं की तेच सिंहाचं हृदय या माणसाला पण उद्धव साहेबांना आहे. आणि म्हणून त्यांनी तो पुरस्कार माझ्याबरोबर घेतला आणि एवढंच नाही तर सांगितलं की याच्यावर तुझा अधिकार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की अशी जी माणसं आहेत उद्धव साहेबांसारखी, ही माणसं या समाजाला अतिशय चांगलं असं मार्गदर्शन करू शकतात, या समाजाचे दुःख जाणू शकतात आणि या समाजामध्ये जे दुःख आहेत हे दुःख आपल्या स्वतःचे समजून वागणारे अशी माणसं आहेत. आणि माझं पहिल्यापासूनच त्यांच्यावर प्रेम आहे. आणि मला असं वाटतं की अशी माणसं राजकारण असो, समाजकारण असो, समाज उपयोगी कामं करत असतात किंवा समाजामध्ये ज्या गोष्टी करायच्या असतात ते करत असतात. किंवा जेव्हा आता हा स्वाईन फ्लू आला, उद्धव साहेबांनी असं सांगितलं की हे क्वारंटाईन करायला पाहिजे. म्हणजे त्यांचा अभ्यासही खूप आहे की एखादी गोष्ट त्याच्यावर काय उपाय करता येईल असं समाजाला सांगणारे. म्हणजे मला असं वाटतं की असे ज्यांनी अतिशय चांगला अभ्यास केला, असे अभ्यासू नेते जर या देशाला लाभले त्या देशाचं निश्चितच चांगलं होण्याशिवाय राहणार नाही. मला एक मिनिट, लहाने साहेबांबद्दल आपुलकी आणि प्रेम एवढ्यासाठीच आहे, डोळे असून दृष्टी नसणाऱ्यांच्या जगामध्ये ते लोकांना दृष्टी देण्याचं काम करतात. क्या बात आहे, बढिया, वा. आता महाराष्ट्राचं आता 50वा जो म्हणजे गोल्डन ज्युबिली वर्ष आहे, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि ठाकरे कुटुंबाचं
प्रचंड मोठं योगदान आहे. अगदी आजोबांपासून, प्रबोधनकार ठाकरेंपासून, मोठे साहेब सगळेजण याच्यामध्ये होते. तर ह्या पर्टिक्युलर ही जी आता वेळ आली आहे, याबद्दल तुझ्या भावना काय आणि तुला काय करावंसं वाटतं आणि तू काय करणार आहेस? 1 मेचा कार्यक्रम तर भव्य दिव्य होणारच, आणि त्या कार्यक्रमाचं मी आजच आपल्याला सर्वांना आमंत्रण देतोय की आपण सर्वांनी तिथे आलंच पाहिजे. हा कार्यक्रम लवकरच आता जाहीर करणार. मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला हा एक अत्यंत भाग्याचा क्षण आहे की आपल्या राज्याचा सुवर्ण महोत्सव आपण साजरा करणार आहोत. 1960 साली ज्या वेळेला मुंबई महाराष्ट्राला मिळाली, ती मिळाली म्हणजे असं दुकानात गेला आणि मिळाली अशी नाही मिळाली, तर रक्त सांडून बलिदान केल्यानंतर ती मुंबई मिळाली. त्या क्षणाला आता 50 वर्ष होत आहेत. आज जी एकूण हवा चाललेली आहे हे बघितल्यानंतर अजूनही मुंबईवरचा धोका टळलेला नाहीये. मुंबईवरती सतत सगळ्यांचं लक्ष राहिलेलं आहे. अतिरेक्यांचं तर आहेच. आजही पेपर उघडल्यानंतर अतिरेकी घुसलेत, ते घुसल्यानंतर कुठे जातात ते कळतच नाही. अतिरेक्यांच्या हिटलिस्टवरती मुंबई आहेच, पण दिल्लीच्या काँग्रेसवाल्यांच्या हिटलिस्टवरती सुद्धा मुंबई आहे. त्याही वेळेला मला माहित नाही की आपल्यापैकी किती जणांना हा सगळा इतिहास माहिती असेल, आणि म्हणून मी असं समजतो की माझी पिढी म्हणजे आपली पिढी ही शेवटची पिढी असेल की ह्या पिढीला त्या चळवळीबद्दल एक पुसटची माहिती असेल. ही जर का आपण आणखीन माहिती मिळून पुढच्या पिढीकडे दिली नाही तर ही चळवळ झाली होती हे सुद्धा मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये कोणाला आठवणार सुद्धा नाही. दिवस किती भयानक होते. जरी फडकेने याच्यामध्ये फार मोठं काम केलेलं आहे. त्यांनी ते जे 20व्या शतकातील महाराष्ट्र म्हणून खंड लिहिले त्याच्यामध्ये थोडक्यात पण अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या चळवळीचा सगळा इतिहास दिलेला आहे. मोरारजी देसाई तेव्हा मुख्यमंत्री होते. जवाहरलाल नेहरू त्यावेळेला पंतप्रधान होते. मुंबई महाराष्ट्राला मिळालीच पाहिजे, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, हे सगळं वातावरण पेटलं असताना मुंबई तर पेटलेली होती. जवाहरलाल नेहरूंनी मुख्यमंत्री मोरारजी देसाईंना आदेश दिले होते की मुंबईची ही दंगल, त्यांनी दंगल समजले होते, जर पोलिसांकडनं आटोक्यात येत नसेल तर लष्कराला बोलवा, रणगाडे बोलवा आणि ही चळवळ चिरडून टाका. कारण का मुंबईचं एक वेगळं राज्य करायचं होतं. आणि आज सुद्धा जे मी म्हणतो की धोका टळलेला नाही तो एवढ्यासाठी आहे, थोडंसं वर खाली होत असतं. दुर्दैव आपलं की गेल्या विधानसभेमध्ये शिवसेनेच्या जागा जेवढ्या पाहिजे होत्या, आपल्याला तर सत्ता पाहिजे होती, पण आपण पाठी गेलो. आज सुद्धा जो विदर्भाचा मुद्दा जो मुठभर लोकांनी उचललेला आहे, खरं म्हणजे विदर्भातल्या लोकांना, तिथल्या सामान्य जनतेला स्वतंत्र विदर्भ नको, तिथल्या लोकांना विकास पाहिजे. फक्त वाईट एवढ्या गोष्टीचं वाटतं की आपली सत्ता होती ती जेमतेम 4-4.5 वर्ष होतं, आपण कामाला सुरुवात केली तिकडे आणि आपली सत्ता गेली. पुन्हा सत्ता ही येणारच, आणि पुन्हा जेव्हा शिवसेनेची सत्ता येईल तेव्हा अखंड महाराष्ट्राचा विकास शिवसेना करून दाखवल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास माझ्यामध्ये आहे. पण हा जो विदर्भाचा विषय आता अचानक वरती आलेला आहे, त्याच्यानंतर अनेक जणांनी आता परत बोलायला लागले की मुंबई सगळ्यांची. ह्याच्या मागे डाव असा दिसतोय की विदर्भ महाराष्ट्रापासून तोडायचा. कदाचित कोणतरी म्हणेल की तेलंगणाचा विषय आलाय म्हणून विदर्भाचा निघाला असेल. मला नाही वाटत, कारण तेलंगणाचा विषय आता जरी निघाला असला तरी गेल्या 8-10 वर्षामध्ये इतर छोटी छोटी राज्य निर्माण झालेलीच आहेत. छत्तीसगड झालंय, उत्तरांचल झालंय, झारखंड झालेला आहे. तेव्हा कधी हा विषय आला नव्हता. आता पुन्हा आला. म्हणजे एका बाजूनी विदर्भ तोडायचा, दुसऱ्या बाजूनी मुंबई महापालिकेवरती MMRDA बसलेली आहे. आपली सत्ता असताना सुद्धा MMRDA होती, पण तिचे अधिकार मर्यादित होते. आता MMRDAचे अधिकार वाढवलेले आहेत. अधिकार वाढल्यानंतर क्षेत्रफळ सुद्धा वाढलेलं आहे. म्हणजे अख्खी मुंबई आलीच, नवी मुंबई आली, बेलापूर पट्टा आला, ठाणे जिल्ह्यातला ठाणे शहर, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, जिकडे शिवसेना काम करते तो जव्हार, मोखडा, वाडा, शहापूर आदिवासी विभाग नाही, कारण तिकडे आदिवासी आहेत, कुपोषण होते, तो विभाग नाही घेतला. पण जिथे शहर आहे तो विभाग घेतला आणि त्याच्यानंतर रायगडमध्ये थेट उरण, अलिबागपर्यंत गेलेले. बारकाईने जर का आपण बघितलं, तुम्ही पट्टे की नाही तुम्ही सांगा, जर का नकाशा तयार केला तर 60 ते 70 आमदारांचं मुंबई प्रदेश राज्य सहज औद्योगिक राज्य म्हणून निर्माण होऊ शकतं. आणि मला असं वाटतं त्याच दिशेने काँग्रेसची वाटचाल सुरू आहे. आणि म्हणून हा सुवर्ण महोत्सव साजरा होत असताना, करत असताना, तो जो काही संघर्ष झाला, त्याच्यात जे काही हुतात्मे झाले, त्या हुतात्म्यांना त्यांचं ऋण आपण मानलं पाहिजे. कारण त्यांनी जर का बलिदान केलं नसतं तर कदाचित मुंबई महाराष्ट्राला मिळाली नसती. आणि त्यांना वाटलं पाहिजे
की माझं बलिदान फुकट गेलं नाही. आज सुद्धा मुंबईतला आणि महाराष्ट्रातला मराठी माणूस आहे तो तेवढाच स्पर्धा आहे आणि कोणाची हिंमत होणार नाही किंवा होता कामा नये की मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल. आणि याच्याकरता तू काही विशेष त्या 1 तारखेच्या दिवशी काही विशेष काही लोक कार्यक्रम करणार आहे, पण त्याची घोषणा एक थोड्या दिवसात मी करणार आहे. 2 कार्यक्रम मोठे करणार आहे, पण त्याची घोषणा लवकरच करेन. ओके. आणि तुझं जे म्हणजे मी जे बघितलं जवळून काम, त्याच्यात मला अगदी बघितलं तू देहभान हरपून जे करत होतास, खरोखरच बघितलं की शेतकऱ्यांकरता म्हणजे तिथे तू जाऊन अक्षरशः त्या काळामध्ये तू पडी कसायचं, म्हणजे तू दिवसेंदिवस आठवडे रश्मी वहिनी पण सांगतील, आणि त्या उन्हातानात त्यांच्यावर खपायचं आणि ते खरोखर. आणि मी बघितलं त्या तिकडे होणारी गर्दी, लाखांची गर्दी तेव्हा होत होती, आणि तुला काही शेतकरी स्वतः येऊन भेटत होते. नंतर तू सांगायचं त्यातली एखादी गोष्ट किंवा एखादी आठवण अशी जी भिडली हृदयाला. अनेक आहेत, त्यातले नेमकी सांगायची म्हणजे अवघड आहे. पण ज्या वेळेला मी संवाद दौरा केला, कारण आत्महत्यांचं पेव फुटल्यासारखं आत्महत्या होत होत्या, अजूनही होत आहेत. संवाद दौऱ्यामध्ये मी सुरुवात केली म्हणजे साधारणतः तुम्हाला कल्पना यावी म्हणून सांगतो की कोल्हापूर जर का मी सकाळी 9:30-10 सोडलं तर तिकडनं जो निघालो तो थांबत पुण्याला जेव्हा पोचलो तेव्हा दुसऱ्या दिवशी पहाटेचे 4 वाजले होते. मध्ये 2-2:30 वाजता सुद्धा माझ्यासाठी लोक वाट बघत रस्त्यात उभे राहिलेले होते. फलटणला पोचलो तेव्हा रात्री 12:30-1 वाजला होता आणि तो चौक पूर्ण भरून गेला होता. तेव्हा म्हणजे मी तिकडे शूटिंग करत होतो बाजूला. तो चौक पूर्ण भरला होता, लोक हलायला तयार नव्हती. 12:30-1 वाजलेला आणि त्यांचा सगळ्यांचा आग्रह होता की तुम्ही भाषण करा. आणि मग मी त्यांना सांगितलं होतं की आता 12:30-1 वाजता पुन्हा ते माईक बीक म्हणजे पोलिसांचं ते लफडं आलं. म्हटलं आता भाषणाचा आग्रह करू नका, पण आपल्यासाठी मी तुम्हाला वचन देतो लवकरात लवकर मी पुन्हा येईन. आणि 15 दिवसात मी पुन्हा गेलो आणि तिकडे सभा घेतली. जेव्हा मी हा संवाद दौरा करत होतो तेव्हा लाखाच्या सभाही झाल्या आणि रस्त्यात जर का 5 लोकांनी मला थांबवलं तरी सुद्धा मी त्यांच्यासाठी थांबलो होतो, रस्त्यात उतरलो होतो. अनेकदा तर असं घडलं की दुतर्फा लोक थांबली होती, मी गेल्यानंतर अशी चौफेर बसली गोल करून, हातात माईक नाही काही नाही, आणि मग सगळ्यांशी मी बोलत होतो. हे करता करता विदर्भामध्ये मी जेव्हा फिरत होतो तेव्हा एका शेतकऱ्याने एक जुडी माझ्या हातामध्ये दिली. पीक होतं कसलं होतं नाही ओळखणं कठीण होतं. याचं कारण मला माहिती आहे, मी केलेलं आहे, मिलिंद तू पण केलं असणार, मला वाटतं इकडे बसलेले प्रत्येकाने केलं असेल. शाळेत असताना पिंपळाचं पान आपण पुस्तकात ठेवले की नाही, ठेवलं ना. पुढे काय झालं, त्याचं पूर्ण जाळी पडली. असं जाळी पूर्ण पान आणि पान जाळी पडलेलं असं ते पीक आणून दिलं. आणि विनायकजी तुम्ही म्हणालात सोयाबीनचं होतं ते पीक, तेव्हा ओळखण्याच्या पलीकडे होतं. त्यांनी सांगितलं की उद्धवजी हे बघा माझ्या पिकाचं काय झालं. आणि मी पाहिलं, नजर जिथे जात होती तिकडे सोयाबीनचं पीक पूर्णपणे जाळीवर झालेली, पूर्ण जाळी. आता ह्यानी करायचं काय, कर्ज काढलेलं, जमीन गहाण ठेवलेली, एकतर खत मिळत नाही, जर का पीक हाताशी आलं तर पिकाला भाव मिळत नाही, अशा परिस्थितीमध्ये ते जगतायत. आणि एवढं पीक उद्ध्वस्त झाल्यानंतर मग शेवटी आत्महत्येशिवाय दुसरा त्यांच्याकडे मार्ग नसतो. कारण ज्याच्याकडनं कर्ज घेतलं गेलेलं असतं त्याला तुमच्या शेतावरती कीड पडली, त्या शेताचा सगळं नाश झाला, त्याला काही पडलेलं नसतं. त्याचं म्हणणं माझ्याकडनं कर्ज घेतलेस माझं परत दे, नाही तर तुझी जमीन गेली. आणि मग जप्तीची नोटीस ज्या वेळेला शेतकऱ्याच्या घरावरती लागते, त्यांच्या घरादारातनं जी काही 2-4 भांडी असतात ती बाहेर काढली जातात, तेव्हा संपूर्ण गावात माझी बेअब्रू होणार. ही बेअब्रू होण्यापेक्षा मरण पत्करलेलं बरं, म्हणून शेतकरी आत्महत्या करतात. आणि मग ते पिकाची ती जोडी घेऊन मी गेलो. पुढे जेव्हा मला थांबवलं तेव्हा मी ते सगळीकडे तोच टाकू होता सोयाबीनचा. मी ते पिकाची जोडी घेऊन दाखवली सगळ्यांना आणि सगळ्यांना विचारलं की हे कसलं पीक आहे. तर शेतकरीच तो काय ओळखायला त्यांनी सांगितलं पटकन, तो सोयाबीन आहे. म्हटलं हे सोयाबीन नाहीये. तर त्यांना वाटलं मी मस्करी करतो. नाही हे सोयाबीन आहे. म्हटलं नाही हा भुईमुग आहे, हा तांदूळ आहे, हा गहू आहे, ही केळी आहे म्हटलं. तर त्यांना वाटलं की नाही मी मस्करी करतो. म्हटलं तसं नाही, माझं सांगण्याचं नीट रोख लक्षात घ्या की मलाही माहिती आहे हे सोयाबीन आहे आणि सोयाबीनवरती कीड पडली म्हणून सोयाबीनला जाळी पडली. तुम्ही कोणतेही शेतकरी कोणतेही पीक घेणारे असा, तुमच्या जीवनावरती काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जी अळी पडली तिच्यामुळे तुमच्या आयुष्याची अशी भूक पडलेली आहे, आयुष्याला अशी जाळी पडलेली आहे. कारण ह्या दुष्टचक्रात ते सुटतच नाही, सुटूच शकत नाही. अनेकदा पॅकेजेस आली पण ह्या पॅकेजचा पैसा कुठे गेला हेच दुःख विदर्भाचं आहे. त्यानं नुसतं आतापर्यंत थापा मारण्यात आले.
अनेक जण, कितीतरी लोक सुरुवातीपासून आजपर्यंत घेतलं तर विदर्भातल्या अनेक लोकांनी सत्ता भोगलेली आहे. मुख्यमंत्री झालेले आहेत, केंद्रीय मंत्री झालेले आहेत, अगदी इंदिराजींच्या त्या किचन कॅबिनेटमध्ये सुद्धा वसंतराव साठे वगैरे अशी माणसं राहिलेली आहेत. पण ही सगळी माणसं यांनी सत्तेचा उपयोग स्वतःसाठी केला, विदर्भाला काही दिलं नाहीये. गुन्हेगार ते आहेत, महाराष्ट्र नाही. मला सांग, मग हे असं सगळं असताना नवीन जे युथ आहे, नवीन तरुणाई जे आहे, त्यांनी राजकारणात यावं म्हणून तू त्यांना प्रोत्साहन देशील किंवा काय? तुझं मत काय आहे? त्यांनी यावं राजकारणात का येऊ नये किंवा काय? राजकारणात तर आलंच पाहिजे, असं कोणतंही क्षेत्र वाईट नसतं. किंबहुना माझं तर म्हणणं असं आहे की जास्तीत जास्त युवकांनी, तरुणांनी आणि चांगल्या लोकांनी राजकारणात आलंच पाहिजे. आणि म्हणून सुरुवातीला जेव्हा तू म्हणत होता तेव्हा मलाही आशा वाटली होती की तू येशील. चांगल्या माणसांनी असं म्हटलं. ऍक्च्युली मी तुला मगाशी नावच गुणाजी आहे ना. एवढंच आहे. बरं, मी मगाशी तेच म्हणणार होतो की हा म्हणजे उद्धवजी स्वतः पूर्ण निर्व्यसनी आहेत. काही त्यांना कसलंही हे नाही, म्हणजे ना दारू ना सिगरेट ना कसलं. तर मी एक असं जनरल विचारणार होतो की तू आमच्यासारख्या मित्रांना सांभाळतोस कसं? आता तुम्हाला कळलं असेल मी राजकारणात का जात नाही. कधी कधी नुसतं तुमची गंमत बघण्यामध्ये सुद्धा एक नशा असते. हे आहे ते. आणि मला सांगा, आता आपण बरेच सिरियस ऍस्पेक्ट्सवर बोललो. मला एवढं माहिती आहे की बाकी काही व्यसन वगैरे नसलं किंवा काही, पण खाण्याच्या बाबतीत उद्धवजी महारथी आहेत आणि त्यांना अनेक चांगले चुंगले पदार्थ आवडतात. तर तुझे आवडते डिशेस वगैरे काय? म्हणजे तुझं राजकारणी म्हणून बोलायचं झालं तर झुणका भाकर. नाही, पण हा गमतीचा भाग सोडला तरी झुणका भाकर प्रत्येक मराठी माणसाला आवडतेच. आणि तुला लक्षात असेल, आपणही रायगडला राहिलो होतो तेव्हा तिकडे अचानक राहिलो, त्यांनी पटकन आपल्याला पिठलं भाकरी करून दिली होती. खूप छान होतं. पण मला असं काही हे नाहीये अमुकच आवडतं, पण मी नॉन व्हेजिटेरियन जास्त मला आवडतं. शाकाहारी पण आवडतं, पण असं वाटतं की आपण शाकाहार करतो तर त्या उगाच त्या प्राण्यांचं अन्न आपण खातो, त्यांची उपास मरते. हा पॉइंट आपल्या लक्षात आला नव्हता. म्हणजे हा चांगला पॉइंट आहे, म्हणजे मला आवडला. मांसाहाराचं हे करण्याकरता हा चांगला पॉइंट आहे. तर मला सांग, तुझं सगळं म्हणजे जी तुझ्या खाण्यापिण्याची पिण्याचं नाही, म्हणजे खाण्याच्या वगैरे ज्या आवडीनिवडी आहेत त्या सगळ्या, म्हणजे रश्मी वहिनी वगैरे तुला तसे तब्येतशीर जेवण वगैरे तुझ्या याच्याप्रमाणे करून देतात? कसं काय? म्हणजे कसा दिसतोय? नाही, म्हणजे आता तुझं व्यायाम वगैरे माहिती आहे मला, त्यामुळे मला म्हणजे डायटिंग करावं लागतं मला माझंच. अच्छा. नाही, कारण रश्मी वहिनींचा हात डायटिंग नाही करत. हा, तरी हल्ली डायटिंग करत नाही. अच्छा. नाही, कारण त्या फार चांगलं बनवतात माहिती आहे, त्यामुळे त्यांचं खाण्यावर कंट्रोल करणं जरा अवघडच आहे. पण एनिवे, म्हणजे तू त्याच्यातही संयम राखतोस असं दिसतंय. आता आम्ही बऱ्याच पर्सनल याच्यावर येऊन आता या इथे कार्यक्रमाची जवळजवळ सांगता करण्याच्या जवळ आलेलो आहोत. फक्त शेवटी आता उद्धवजी आपल्याला काही 5 मिनिटं मार्गदर्शन करणार आहेत. आणि आज भाषण करायला आलोच नाही मी इकडे. मला असं वाटतं आपण सगळेजण इकडे थांबलात आणि वाटतं एवढ्यासाठी बोललो की न कंटाळता थांबलात असं वाटतं मला. आणि तुम्हाला सगळ्यांना खास धन्यवाद द्यायला पाहिजे, कारण IPLचा मोसम सुरू झालेला आहे. IPL तिकडे चालू असताना सुद्धा तुम्ही आमच्या ह्या रटाळ कार्यक्रमासाठी आलात, त्याबद्दल धन्यवाद. असंच प्रेम कायम ठेवा. जे हातामध्ये कार्य घेतलेले आहे ते कार्य पूर्ण केल्याशिवाय मी काय थांबणार नाही, पण त्या कार्यामध्ये आपली साथ, सोबत आणि आशीर्वाद असू द्यात, एवढीच विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.